नमस्कार. आवूचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्ता सध्या मार्केटमध्ये छान असे हिरवेगार रसरशीत आवळे उपलब्ध आहेत. आयुर्वेदाने सांगितलंय रोज एक आवळा खाल्ला तर तुम्हाला चिरतारुण्य मिळतं आणि आरोग्य मिळतं. म्हणून मी आज तुम्हाला एक आवळ्याची छान अशी रेसिपी दाखवणार आहे, अमृत सरबत. चला तर मग आपण आता रेसिपी बघूया. हे पहा, आवळा अमृत सरबत करण्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. छान असे हिरवे रसरशीत डाग न पडलेले आवळे घ्यायचे आणि ते स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवायचेत एकदा आणि नंतर साध्या पाण्याने धुवायचेत. म्हणजे त्याच्यावर काही फर्टिलायझर्स असतील किंवा काही बाकीचे बरेच आपल्यापर्यंत इथपर्यंत बरेच लोक ते हाताळतात, तर ते सगळं त्याच्यावरचं निघून जाईल म्हणून एकदा मिठाच्या पाण्याने धुवायचे, एकदा साध्या पाण्याने धुवायचे आणि कॉटनच्या कापडाला पुसून असे स्वच्छ कोरडे करून घ्यायचे. आता मी ह्याचे सुरीने बारीक बारीक तुकडे करणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही किसणीने किसून घेतलं तरी चालेल, पण ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मग आपण ते मिक्सर मधनं काढायचे. हे आता असं मी हे चिरून घेणार आहे. अशा पद्धतीने हे चिरून घ्यायचं आणि ह्यातली बी काढून टाकायची. असं मी आता सगळे आवळे चिरून घेते. हे पाहता, हे मी आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि हे मी आता मिक्सर मधनं काढणार आहे. एकदम स्मूथ अशी पेस्ट ह्याची करायची. पाणी न घालता हे मिक्सरवर फिरवायचंय, कारण हे सरबत आपल्याला 4-5 महिने टिकायला हवंय. त्यामुळं पाणी न घालता हे मिक्सर मधनं काढायचे. हे आता मी मिक्सर मधनं काढून घेते. हे पहा, हे असा मी आवळा हे मिक्सर मधून काढून ह्याचा पल्प करून घेतलेला आहे. अगदी जर समजा असं वाटलं की पाणी न घालता आवळा बारीक होतच नाहीये तर 1 पाव वाटी जरी तुम्ही पाणी घातलं तरी हरकत नाही. पुढची प्रोसेस करताना मात्र ते पाणी आटवण्याची आपण प्रक्रिया करूया. आता मी काय करणार आहे, एका पातेलं किंवा खाली बाउल घ्यायचं आणि त्याच्यावर पांढरं स्वच्छ कापड घ्यायचंय. हे कापड पण कोरडं हवंय. आता मी हे गाळून घेणार आहे. हे पहा, हा असा आवळ्याचा रस निघालेला आहे आणि हा जो चौथा आहे हा आपण बाजूला ठेवणार आहोत. ह्याच्यापासून पण आपण एक रेसिपी करणार आहोत, पण ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगते. आत्ता आपण हे अमृत रस हा कसा तयार करायचा हे दाखवते. आता आपण पुढची प्रोसिजर बघणार आहोत. एक स्टीलची कढई घेतली आहे. आवळा वापरणार आहोत त्यामुळं शक्यतो स्टीलचं किंवा नॉनस्टिकचं पॅन घ्या. लोखंडी किंवा हिंदालियमचं घेऊ नका, नाहीतर तो पदार्थ खराब होईल. आता यासाठी मी घेतली आहे 600 ग्रॅम साखर. अर्धा किलो आवळ्याला 600 ग्रॅम साखर. ही साखर मी आधी ह्या कढईत घातली आहे. त्यानंतर हा जो काही रस निघालाय तो सगळा मी आता ह्यामध्ये घालणार आहे. आधी थोडंसं हलवून घेणार आहे. अजून गॅस मी चालू केलेला नाहीये. थोडंसं हलवून व्यवस्थित घ्यायचंय आणि मग गॅस चालू करणार आहे. आणि सतत ढवळत असं हे आपण तयार करायचंय. कुठंही बारीक गॅसवर ठेवायचं नाही, तर ही साखर खाली तशीच राहील आणि करपेल. त्यामुळे सतत हलवत आपण ही तयार करणार आहोत. फार वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटात हे तयार होतं.
मी जे पदार्थ तुम्हाला दाखवते चॅनलवर ते जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आता ही मी नेहमीची साखर वापरली घरातली. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही खडी साखर पण वापरू शकता. फक्त खडी साखर तुम्हाला जरा मिक्सरमधनं बारीक करून घ्यावी लागेल. म्हणजे हे पूर्ण खडी साखर घातलं तर पूर्ण औषधी असं हे आपलं सरबत तयार होईल. हे सरबत साधारणपणे 3 ते 4 महिने फ्रीज मध्ये टिकतं. हे आता हे छान उकळायला लागलेलं आहे. साखर सगळी विरघळली आहे आणि हे आपण 2 मिनिट फक्त उकळणार आहोत. जास्त उकळायचं नाहीये, त्याचा पाक पण करायचा नाहीये आपल्याला. पण आवळे मिक्सरमधनं काढताना आपण एक पाव वाटी तरी पाणी घातलेलं होतं, ते सगळं निघून गेलं पाहिजे इतपत आपण हे उकळणार आहोत साधारणपणे 2 मिनिट. अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. सगळं मिळून आपण मोठ्या गॅसवर साधारण 2 मिनिट हे उकळलंय. आयुर्वेदामध्ये आवळा हा बहुगुणी औषध असं सांगितलेलं आहे. तुम्ही कुठल्याही फॉर्म मध्ये तो खाल्लात तरी तितकेच सगळे गुणधर्म त्याचे मिळतात. म्हणजे असं नाही की तो शिजवला की त्याचे गुण कमी होतात किंवा त्यात मसाले घातले की गुण कमी होतात, असं काही नाही. तुम्ही कुठल्याही फॉर्मॅट मध्ये आवळा खाऊ शकता. सीझन मध्ये रोज एक आवळा खावा असं सांगितलेलं आहे. च्यवन ऋषींनी म्हणूनच च्यवनप्राश तयार केला की जो तुम्ही वर्षभर खाऊ शकता चिरतारुण्य टिकण्यासाठी. म्हणून आवळा कुठल्याही फॉर्म मध्ये, मग ते सुपारी असू देत, सरबत असू देत, कसाही तुम्ही रोज एक आवळा खाल्ला पाहिजे. हे पहा, आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला पुढचे इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालायचे आहेत. थोडीशी वाफ जाऊन द्यायची आणि मग पुढचे इन्ग्रेडियंट्स आपण ह्यात ऍड करणार आहोत. रोज आवळा खाल्ल्याने काय होतं तर मुख्य म्हणजे आपल्या केसांना छान पोषण मिळतं. केस गळायचे थांबतात, केसात कोंडा होत नाही, आपली स्किन चांगली राहते, एकूणच आरोग्य, आपली पचनशक्ती चांगली राहते आणि पचनशक्ती चांगली राहिली की एकूणच आरोग्य आपलं चांगलं राहतं. हे पहा, आता मी ह्यामध्ये गॅस बंद केलाय आणि आता मी त्यात 1 लिंबाचा रस घालणार आहे. गॅस बंद केल्याशिवाय लिंबाचा रस घालायचा नाही, कारण लिंबाचा रस शिजला की ते कडवट लागतं, म्हणून शिजवायचा नाही. मी त्यामध्ये 1 लिंबू पिळलंय आणि जरा हलवून घेणार. आता मी यात घालणार आहे 1 टेबलस्पून एवढा आल्याचा रस. तुमच्याकडे आलं नसेल तर आपला पोहे खायचा जो चमचा असतो तेवढी चमचाभर सुंठ पावडर घातली तरी चालेल. व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि ह्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचाभर आपलं काळं मीठ. काळ्या मिठाने टेस्ट खूप छान येते आणि अजून त्याचे औषधी गुणधर्म वाढतात. म्हणून 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा आपलं साधं मीठ, हे व्यवस्थित हलवून घेणार आहे.
आता पुन्हा आपल्याला गॅस चालू करायचा नाही आहे. एवढ्या ह्याच्यातच हे मीठ आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स होणार आहे. कारण आता जर तुम्ही ते शिजवलं तर लिंबू कडू लागेल. आता खरं तर हे इथे हे सरबत आपलं झालेलं आहे, पण मुलांना थोडीशी अजून टँगी चव, मुलांच्या भाषेत टँगी झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करायचं, तर जलजिरा पावडर जी आहे ना, ती जलजिरा पावडर आपण 1 चमचा, पोहे खायचा 1 चमचा अशी ही जलजिरा पावडर आपण यामध्ये घालणार आहोत. म्हणजे मुलांना आवडणारी चव त्याला येईल. हे व्यवस्थित हलवायचे आणि गार करायला ठेवून द्यायचे. ह्या भांड्यातच गार होऊन द्यायचे. 5 ते 6 तास लागणार आहेत हे गार व्हायला. आणि मगच आपण हे एका काचेच्या बरणीत किंवा बाटलीत भरून ठेवणार आहोत. आता हे आपलं आवळ्याचं अमृत सरबत ज्याला आपण म्हणतो ते तयार आहे. खरंच आवळा हे अमृतच आहे. तर त्यामुळं आऊचा खाऊ ह्या चॅनलवर जे जे आवळ्याचे पदार्थ मी दाखवणार आहे ते सगळे करून पहा आणि तुमच्या कमेंट्स द्यायला विसरू नका. स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा.